चलो आले. आणखीन 1 मिनिट बघूया आणखीन कोण जॉईन होते का. चालू करू मग. चलो पहिला मी लिहितो. पहिला मी सॉल्व्ह करतो, तुम्ही नंतर लिहून घ्या. मी सॉल्व्ह करताना लिहू नका, मग कन्सन्ट्रेशन होणार नाही. मी फक्त सॉल्व्ह करतो, तुम्ही लक्ष द्या, नंतर लिहून घ्या. ओके चलो स्टार्ट करेंगे. तो 120 I can write as 60 plus 60. This 120 I can write as 60 plus 60. असं लिहिलं तर चालते का? चालते, काय प्रॉब्लेम आहे, असं पण चालते. सो अगेन साइन ए प्लस बी काय फॉर्म्युला बघा. अगेन व्हॉट इज दिस फॉर्म्युला ऑफ साइन ए प्लस बी. साइन ए प्लस बी साइन कॉस, कॉस साइन. साइन ए प्लस बी कसं आहे. आता मी काय ए प्लस बी लिहित नाही, डायरेक्ट लिहितो साइन कॉस, कॉस साइन. साइनचं एक्सपान्शन कसं आहे. साइन कॉस, कॉस साइन. अँड फॉर प्लस प्लस, फॉर प्लस प्लस अँड फॉर मायनस मायनस. साइन कॉस, कॉस साइन. मग इथं काय काय लिहायचा. फर्स्ट अँगल इथं आणि इथं काय लिहायचा. फर्स्ट अँगल. फर्स्ट अँगल इज 60. 60 फर्स्ट अँगल इज 60. इथं आणि इथं लिहिणार फर्स्ट अँगल. इथं आणि इथं लिहिणार सेकंड अँगल. सेकंड अँगल कोण आहे, ते पण 60 आहे. मग 60 इथं पण 60. इथं फर्स्ट अँगल, इथं सेकंड अँगल. कळतंय. मग साइनचं एक्सपान्शन साइन कॉस, कॉस साइन. प्लस साठी प्लस. ठीक आहे. साइन ऑफ 60. साइन ऑफ 60 किती आहे. आठवत नसेल तर वरच्या टेबल मध्ये बघत जा तुम्ही, मी खाली लिहितो. साइन ऑफ 60. साइन ऑफ 60 किती आहे. √3/2. कॉस ऑफ 60 किती. हाफ. प्लस कॉस ऑफ 60 अगेन हाफ. साइन ऑफ 60 √3/2. मग या दोघांचं मल्टिप्लिकेशन किती येते. √3/4. या दोघांचं मल्टिप्लिकेशन किती. √3/4. अँड मल्टिप्लिकेशन ऑफ दीज टू. अँड मल्टिप्लिकेशन ऑफ दीज टू √3/4. Multiplication of these two √3/4. These two multiplication of these two is also √3/4. So addition of these two. Addition किती येते. Addition of numerator √3 and √3. √3 किती होते. 2√3. Addition of numerator इकडला 1 √3 आणि इकडला आणखीन 1 √3. 2 √3. त्याला म्हणतात आपण 2√3. And this 4 and this 4 किती होते. 8 होते का 16 होत आहे. हे 4 डिनॉमिनेटर मधला 4 आणि 4 किती होत आहे. हे डिनॉमिनेटर मधला 4 आणि हा डिनॉमिनेटर मधला 4 किती होते. 8 होते का 4 होते. काय होते. बोला, कमेंट करा. बोला आता यावेळी कमेंट करा. किती किती होत आहे. हे बरोबर आहे का. 8 4 आणि 4 8 होते का 4 होते. काय होते ते. येत एवढं तेवढं तरी मॅथ्स येते, चांगली गोष्ट आहे. 4 येत आहे. बेस रिमेन्स ऍज इट इज. ऍडिशन मध्ये बेस रिमेन्स ऍज इट इज. वरच्यांची ऍडिशन किती 2√3. ओके ठीक आहे. मग ह्या 2 न खाली डिवाइड केला. ए बघा रे. ऐ ऐ ऐ ऐ ऐ या 2 न खाली डिवाइड केला. कॉमन काढला. कॉमन काढला तरी चालतंय. 2 न खाली डिवाइड केला. 2 न खाली डिवाइड केला 4 ला तर खाली किती येणार 2 आणि वर √3 राहते. मग √3/2. या वरच्या 2 न खाली 4 ला डिवाइड केला. 2 2 जा 4 आणि वरचा 2 उडाला. मग √3/2. √3/2 आलं का बरोबर. जुनं केलं होतं 90 + 30 ते पण √3/2. आता केला 60 + 60 दॅट इज ऑल्सो √3/2. मग साइन ऑफ 120 तर तेच असणार. बरोबर यायला पाहिजे. साइन ऑफ 120 तर तेच असणार. 120 + 30 पण आणि 60 + 60 तेच यायला पाहिजे. आला दोन्ही पण. चला लिहून घ्या. चलो लिखो.
चला लिहून घ्या. चलो लिहून झालं की मला सांगा, आणखीन एक एक्झाम्पल बघू. आणखीन एक दोन एक्झाम्पल बघू आणखीन किती होते आज. एक्झाम्पल बघितले तरच कन्सेप्ट क्लिअर होते, नाहीतर मग ते यूज कसं करायचं कळत नाही. चला रितेश झालं, बाकीचे बोला, झालं का? चलो हो गया. चलो तो क्या करेंगे अभी, सबट्रैक्शन करूया. एक सबट्रैक्शन करूया, एक सबट्रैक्शन करू. चलो ला साइन ऑफ -30 डिग्री इज इक्वल टू हाउ मच. मायनस आहे, -30 डिग्री, फक्त -30 डिग्री, बाकी काही नाही आतमध्ये. मायनस अँगल पण असते तर तुम्हाला माहिती नसतील, 10th पर्यंत झाले नाहीत, 10th पर्यंत तुम्हाला झाले नाहीत. मग मायनस अँगल तुम्हाला वाटतील अरे मायनस अँगल असते का? असते, मायनस अँगल पण असते. सो वी हॅव टू फाइंड आउट साइन ऑफ -30 डिग्री. चला लिहून घ्या, साइन ऑफ -30 इज इक्वल टू हाउ मच. दिस इज द क्वेश्चन. बोला कसं लिहायला माझा. चला आता पण मीच करणार पहिला. आता पण पहिला मीच करणार, तुम्ही नंतर लिहून घेणार. फक्त मला सांगा मी काय काय विचारतोय सांगा. -30 ला कसं लिहिणार? बरोबर वैष्णवी, बरोबर, नो प्रॉब्लेम. आदित्य असं नाही जमणार, -60 तुला थोडीच माहित आहे. उलट चालते आदित्य, उलटा ऑर्डर चालते. चला बाकीचे बोला, 2 आन्सर तर बरोबर आलेत, आणखीन बोला. चला बोला काय लिहिणार? -30 ला कसं लिहिणार? कुणाच तर कॉम्बिनेशन मध्ये लिहायचंय मला. व्हेरी गुड अंकिता, बरोबर. अरे काय बात आहे, सगळेच बरोबर. सावंत बरोबर, रितेश बरोबर. छान छान छान, मतलब डोकं चाललंय तुमचं, याचा अर्थ डोकं चाललंय काय तर चांगली गोष्ट आहे. बोला आणखीन बाकीचे बोला, काय विचार येतात का सांगा मला. एखादं सुचलं नसलं तरी टेन्शन नाही, हे जरी तुम्हाला सुचलं नसलं तरी पुढचं सुचते. बा कसं लिहिणार? करेक्ट करेक्ट वैष्णवी, करेक्ट. अंकिता, अंकिता अगोदर आन्सर केले का? 2 अंकित आहेत. करेक्ट करेक्ट, व्हेरी गुड. बा कसं कसं करता येते मग? खूप छान खूप छान, सर्वांना आन्सर आले, खूप जणांना आन्सर आले, बरोबर. बा काही जणांनी आन्सर पाठवले, बरोबर. पांचा, व्हेरी गुड. रितेश करेक्ट आहे. काही जणांच्या कमेंट वाचायच्या राहत असतील तर टेन्शन घेऊ नका, मी सहसा वाचतोच, एखादी राहू शकते. चलो कैसा लिखने का फिर? तो बोलो रे, -30 को कैसा लिखने का? वी कैन राइट 0 - 30. सबट्रैक्शन में लिखने का है ना. -30 ला वजाबाकी मध्ये लिहिता येते ना, काय 0 - 30 चालते ना, काय अडचण आहे, चालत आहे. 30 - 60 ते पण चालते. 30 - 60 केला तर ते पण चालते, आणि 60 - 90 केला तर ते पण चालते. ठीक है, तो कोई भी कॉम्बिनेशन यूज करो, चलता है. 0 - 30 भी चलता है, 30 - 60 भी चलेगा, 60 - 90 भी चलेगा. ओके. चला मी 0 - 30 घेतो आणि सॉल्व्ह करूया ना. चला बघा, तुम्ही लिहून घ्यायचं नाही, फक्त बघणार समोर. तो दिस इज फर्स्ट अँगल, दिस इज सेकंड अँगल, अँड दिस इज माइनस साइन बिटवीन देम. पहिला अँगल आहे 0, दुसरा अँगल आहे
बी आणि त्यांच्यातला मायनस साईन, बरोबर ना. तो साईन का एक्सपान्शन, साईनचा एक्सपान्शन बोला मला काय बोला, म्हणजे फक्त तुम्ही आठवायचं, बोला म्हणजे आठवायचं. आता क्लासरूम आपलं लेक्चर चालू होईल त्यावेळी मग बोलायचं समोर बसलेलं असताना. ओके, एक 25-30 दिवसात, 1 महिन्यामध्ये चालू करता येते ना, ऑफलाईन लेक्चर्स होतील चालू. तुम्हाला वाटत असेल की ऑफलाईन लेक्चर होतेच की नाही यावेळी चालू, होते. जितक्या केसेस फास्ट वाढल्या तितक्या केसेस कमी पण येणार. ग्राफ जसा फास्ट वाढते कोविडच्या केसेसचा तसाच खाली पण येणार. ओके, वॅक्सिनेट करून घ्या घरच्या सर्वांना. एका महिन्यात आपल्याला 15-20 दिवस एका महिन्यात चालू करता येते. -90 नाही, 60-90 करायचा. 90-60 करायचं नाही, 60-90 करायचा, तर मग होते बरोबर. ठीक आहे. सो 0-30 और 30-60 और 60-90. 0-30, दिस इज ए, दिस इज बी अँड दिस इज मायनस साइन. मग साइन ए मायनस बी, चला बघा इकडे, चला परत आपण कामावर येऊ. साइन ए मायनस बी काय फॉर्म्युला, साइन ए मायनस बी काय फॉर्म्युला. साइनचं एक्सपान्शन बघा, लक्षात कसं ठेवणार साइनचं एक्सपान्शन, साइन कॉस, कॉस साइन. साइनचं एक्सपान्शन कसा, साइन कॉस, कॉस साइन. साइनचं एक्सपान्शन कसा, साइन कॉस, कॉस साइन. इथं मायनस आहे तर इथं पण मायनस, इथं मायनस तर इथं मायनस, इथं प्लस तर इथं प्लस. जे पण नंबर 1चा अँगल आहे, जे पण नंबर 1चा अँगल आहे पहिल्या ठिकाणी पुट करा. सो नंबर 1चा अँगल कोण आहे, 0. सो 0 आणि 0, जे पण नंबर 1चा अँगल आहे पहिल्या ठिकाणी पुट करा. आणि जे नंबर 2चा अँगल आहे 30, हे मायनस मध्ये घेतला, नाहीतर हे परत मायनस इथं लिहाल तुम्ही. हे मायनस जे होतं ते मध्ये इथं कन्सिडर केलं. आता हे फक्त दुसरा अँगल कोण आहे, 30 आहे, नाहीतर ते परत -30 लिहाल. पहिला अँगल 0 0, दुसरा अँगल कोण आहे 30. सेकंड अँगल इज व्हॉट, सेकंड अँगल इज 30. मग इथं पण 30 आहे ना, आणि इथं पण 30 आहे ना. सेकंड अँगल इज 30, इथं पण 30, तिथं पण 30. साइन ऑफ 0 इज हाऊ मच, साइन ऑफ 0 0 आहे, साइन ऑफ 0 0 आहे. मग हे पूर्णच्या पूर्ण हे काय का असं ना, 0 into anything is 0. So this term becomes 0. So first term becomes 0, this minus as it is, this minus as it is. Cos of 0 is 1. Cos of 0 is 1. And sin of 30, sin of 30 is how much? Half. Sin of 30 is half. Minus काय दे, minus half. आन्सर काय ते, मायनस हाफ. आन्सर काय ते, मायनस हाफ. ओके, चलो. तुम्हाला हा एक फॉर्म्युला एक्स्ट्रा जर लक्षात ठेवायचा असेल तर ठेवा. हा मी आता जे सांगालो तो फॉर्म्युला एक्स्ट्रा जर लक्षात ठेवायचा असेल तर ठेवा. हे असं पण काम करताच येते, असं पण लक्षात ठेवायचं असेल तर ठेवा. नोट म्हणून लिहा बाजूला, नोट. साइन ऑफ मायनस थीटा इज मायनस साइन थीटा. साइन ऑफ मायनस थीटा इज इक्वल टू मायनस साइन थीटा. याचा अर्थ काय, साइन ऑफ -30, साइन ऑफ -30 इज इक्वल टू मायनस साइन 30. याचा अर्थ काय, याच्यावरून काय लिहिता येते मला, साइन ऑफ -30 इज इक्वल टू मायनस साइन 30. हे आतला मायनस बाहेर येते, आतला मायनस बाहेर येते. साइन ऑफ 30 हाफ आहे, मायनस हाफ, असं पण केला तरी चालते. हे लिहून ठेवा, हा फॉर्म्युला लिहून ठेवा. साइन ऑफ मायनस थीटा इज इक्वल टू मायनस साइन थीटा. हे पण लिहा, हे पण लिहा. इकडला पण पार्टला, इकडला पण पार्टला. चला पटापट लिहा, झालं की मला डन पाठवा. झालं की मला डन पाठवा.
चला झालं. चला हे सर्व कळलं का रे? हे सर्व अंडरस्टँड झाले का? परत रिपीट करायचा? परत रिपीट करायचं असेल तर तशी कमेंट करा. अंडरस्टँड झाला असेल तर येस सेंड करायचं. चला हे सर्व क्लिअर का आहे? हा पण पार्ट क्लिअर आहे का बघा? हे इकडे काय सांगितले ते पण. कोणता पार्ट पाहिजे असेल तर परत सांगा. ओके, पूर्ण क्लिअर झाल्या पाहिजेत कन्सेप्ट. चला चला सर्वांना कमेंट करायचे आहे कंपल्सरी. राईट कॉर्नरला का लेफ्ट कॉर्नरला? हे का? हे नाही, हे मी काय काय शिकवायचं ते लिहून ठेवले. हे काय तुमच्यासाठी नाही. हे राईट कॉर्नरचं हे तुमच्यासाठी नाही आहे. चल परत एकदा बोलतो. हे मी काय काय शिकवायचं स्टेप्स लिहून ठेवलेले आहेत तुम्हाला. हे साइन ए प्लस बी, कॉस ए प्लस बी, साइन 2a काय काय शिकवायचं ते लिहिलेलं आहे. चलो बा परत मी एकदा बोलतो बा. हा पार्ट इकडला बोलतो, हा बोलतो मग इकडला चालू करू. हा मी एकदा सांगतो, ज्यांना आणखीन थोडस अनक्लिअर आहे त्यांच्यासाठी हा पार्ट मी बोलतो. चलो बा. मग साइन ऑफ मायनस थीटा कसा करायचा? मायनस कम्स आउट ऑफ द ब्रॅकेट, बाहेर येऊन बसते. ठीक आहे. मग साइन ऑफ -30 हे मायनस बाहेर आला आणि मग साइन ऑफ 30 हे मायनस बाहेर आला, इथं पण मायनस बाहेर आला. मग साइन 30 कधी आहे? साइन 30 माहिती आहे मला, हाफ आहे. मग साइन 30 हाफ आहे, मग मायनस हाफ. साइन ऑफ -30 मायनस हाफ असं पण येते, डायरेक्ट येते. डायरेक्ट फॉर्म्युला पण आहे. डायरेक्ट फॉर्म्युला लक्षात राहत नसला तर असं केलं तरी चालते. सो साइन ऑफ -30 आपल्याला फिजिक्स मध्ये पण लागते. -30 फिजिक्स मध्ये खूप आपल्याला लागत असते. -30 -60 साइन काढायला. सो साइन ऑफ -30 आपल्याकडे नाही आहे, माहित नाही. मग काय केलं त्याला? 0 -30. सो फर्स्ट अँगल इज 0, सेकंड अँगल इज 30 अँड साइन बिटवीन देम इज मायनस. मग साइनचं एक्सपान्शन कसा? साइन कॉस कॉस साइन. साइनचं एक्सपान्शन साइन कॉस कॉस साइन. -30 मायनस आला, -30 मायनस. पहिला अँगल कोण आहे? 0 0 0. दुसरा अँगल कोण आहे? 30 30 30. साइन ऑफ 0 0 आहे, हे सगळं गेला, मग 0 झालं सगळं. मायनस ऍज इट इज. कॉस ऑफ 0 इज 1 अँड साइन ऑफ 30 इज 1/2. सो दिस इज द आन्सर. क्लिअर? कोणाला अनक्लिअर होते रिपीट करा म्हटलं होतं. एक कमेंट होती काहीतरी, 1 का 2? 1 होती बहुतेक. क्लिअर आता त्यांना सर्वांना? चलो बा. मग आज काय काय झालं मी एकदा रिवाइज करतो, मग लेक्चर बंद करूया. बर, आज काय काय झालं मी रिवाइज करतो, मग लेक्चर बंद करूया. उद्याच्या लेक्चरच्या अगोदर उद्याच्या लेक्चरच्या अगोदर मी 15 मिनिट्स अगोदर एक होमवर्क देतो तुम्हाला. उद्याच्या लेक्चर चालू व्हायच्या अगोदर एक 15 मिनिट एक होमवर्क देतो. होमवर्क काय करायचा? सॉल्व्ह करायचा एका पेपरवर. होमवर्क काय करायचा? पेपरवर सॉल्व्ह करायचा, फोटो काढायचा आणि मला व्हॉट्सअप ग्रुपमध्ये पाठवायचा. तुम्हाला कमेंट साठी आता बंद केले, सकाळी मी ओपन करतो. कमेंट साठी तुम्हाला आता बंद केले, सकाळी मी ओपन करतो. होमवर्क पाठवतो मी कधी? त्याच वेळी. डेली क्वेश्चन, प्रत्येक दिवशी आपण थोडे थोडे क्वेश्चन सॉल्व्ह करू. म्हणजे तुम्हाला किती यायले मला कळत राहते. कळते ना? तुमच्या ती थोडी कॉम्पिटिशन लागते. डेली क्वेश्चन, डेली एक्झाम झाली की तुम्हाला पण मजा येणार. ठीक आहे? उद्यापासून, मग उद्याच्या लेक्चरच्या अगोदर मी क्वेश्चन्स तुम्हाला ग्रुपमध्ये पाठवतो. तुमचा आन्सर लिहायचं एका पेपरवर, फोटो काढायचा, आन्सर पण ग्रुपमध्येच पाठवायचा. ओके, वीकली एक्झाम तर होतच राहील, हे पण करूया आपण. मग तुम्हाला आणखीन थोडं इंटरेस्टिंग वाटतंय. चलो बा. शक्यतो लेक्चर बघताना हेडफोन्स यूज करा. हेडफोन्स, इयरफोन्स यूज करा लेक्चर बघताना. टेबल आणि चेअरवर बसा. जितकं पण मी सांगवलंय लिहून घ्या.
जितकं पण मी सांगवलं लिहून घ्या. पुढची 2 वर्ष हे सगळं कामाला येणार आहे. आणि तुमचे फ्रेंड्स जर टाइमपास करत असतील, तुमचे फ्रेंड्स मित्र मैत्रिणी जर टाइमपास करत असतील, ते फाउंडेशनचे लेक्चर करत नसतील तर त्यांना पण करायला सांगा. ठीक आहे. ओके. लास्ट इयरचा रिझल्ट सर्वात चांगला आपल्याच क्लासचा आहे कम्पेअर टू नंबर ऑफ स्टुडंट्स. या वर्षीचा पण सर्वात चांगला रिझल्ट आपलाच असणार आहे. मी सांगतो तसा अभ्यास करा, तुमचा पण रिझल्ट एकदम चांगला येईल. आणि जे मित्र मैत्रिणी टाइमपास करत असतील त्यांना सांगा की टाइमपास करू नका. फाउंडेशनचे लेक्चर्स एकदम इम्पॉर्टंट आहेत आणि हे पुढे सगळ्या प्रत्येक फिजिक्सच्या चॅप्टर मध्ये लागत असते आपल्याला. पाहिजे तर तुम्ही तुमच्या सिनियरला विचारा. तुम्हाला वाटत असेल सर काहीतरी हवा करायले, उगाच काहीतरी सांगत असतील, सिनियरला विचारला ट्रिग्नोमेट्री लागते का म्हणून. फिजिक्स मध्ये ट्रिग्नोमेट्री लागते का, लॉगॅरिथम लागते का, डेरिव्हेटिव्ह लागते का, इंटिग्रेशन लागते का, विचारा, ते सांगतील तुम्हाला. ठीक आहे. बरं, मग लेक्चर करा एकदम सिन्सिअरली, नोट्स घ्या आणि जे मित्र मैत्रिणी अभ्यास करत नसतील, फाउंडेशन लेक्चर करत नसतील, त्यांना पण सांगा करण्यासाठी. बर, फीज काय एक्स्ट्रा आहे का फाउंडेशन साठी? काही 1-2 मुलं विचारत होते फीज काही एक्स्ट्रा नाही. जी आपली 11-12 ची जी फीज आहे त्याच्यामध्येच हे इन्क्लुडेड आहे. याची काय वेगळी फी नाही, याची काय वेगळी फी नाही. हा, तर तुम्ही 11-12 दुसरीकडे कुठे जर करणार असला, म्हणजे दुसऱ्या गावाला वगैरे कोण जाणार असतील तर त्यांच्यासाठी मग काहीतरी मी फी सांगतो, पण तसे कोण असतील तर मला सांगा. ओके. मग 11-12 ची जी फी आहे त्याच्यामध्येच हे इन्क्लुडेड आहे. थोडीफार काहीतरी आता तुम्हाला लेक्चर आवडल्यानंतर थोडीफार काहीतरी भरून घ्या नंतर. ठीक आहे. बरं, आज काय काय झालं बघा. आज काय काय झालं बघा. आणि फी किती मग बाकीच्या क्लासची किती असते त्याच्यापेक्षा कमीच ठेवू आपण. बायोच्या क्लासची आहे, केमिस्ट्रीच्या क्लासची बघा किती आहे 11th आणि 12th ची, त्याच्यापेक्षा आपण थोडी कमीच ठेवू. ओके. म्हणजे फीसचं काय टेन्शन नाही, अभ्यास करा फक्त. बरं, काय काय झालं मग आज. 2 इम्पॉर्टंट फॉर्म्युले झाली, साइन ए प्लस बी आणि साइन ए मायनस बी. कॉस्टचा आपण उद्या बघूया. 2 इम्पॉर्टंट झाले, तेवढे मी परत एकदा रिवाइज करतो. साइन ए प्लस बी अँड साइन ए मायनस बी. साइनचं एक्सपान्शन कसा करणार? साइन कॉस कॉस साइन. साइनचं एक्सपान्शन कसा? साइन कॉस कॉस साइन. साइन कॉस कॉस साइन. पहिला अँगल मग दुसरा अँगल. आणि इफ प्लस देन प्लस, इफ मायनस देन मायनस. प्लसला प्लस लिहायचा, मायनस असेल तर मायनस. ठीक आहे. ओके. चलो, कॉस्टचं ऍप्लिकेशन कसं ते उद्या बघूया. काय डाऊट्स असतील तर विचारा, थांबा. डाऊट्स नसतील तर बंद करा, लेक्चर संपलं. काय डाऊट नसतील तर जा, काय डाऊट असतील तर विचारा. चलो.